मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकाची. तर हे पुस्तक लुईस या लेखकांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक एक सशक्त सकारात्मक विचारसरणी आणि स्वतःच्या भावनिक व शारीरिक आरोग्याला बळकट करण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. लेखकाचं तत्त्वज्ञान असं आहे की आपल्या शारीरिक आजारांचे मूळ आपल्या मानसिक आणि भावनिक अवस्थेत असतं, आणि जर आपण आपले विचार आणि भावनांचं स्वरूप जर बदललं तर आपल्या शरीरालाही बरं वाटतं. या पुस्तकामध्ये मानसिक आणि भावनिक आरोग्याचं महत्त्व आणि आपल्या विचारांच्या सकारात्मक बदलांमुळे जीवनात मोठे बदल कसे घडवतात हे शिकवले. यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक सकारात्मक विचारसरणी, आत्मप्रेम आणि मानसिक आरोग्यावरती आधारित आहे. लेखकाच्या मते आपले विचार आपल्या भावनांचं प्रतिबिंब असतं आणि आपल्या शरीराच्या आरोग्यावर ते परिणाम करतं. त्यामुळे सकारात्मक बदल करून आपण आपल्या आयुष्यातील ताणतणाव, दुखणी आणि समस्याचा निपटारा करू शकतो. यू कॅन हील युअर लाईफ ह्या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी आता आपण मराठीतनं बघून घेऊया. चॅप्टर नंबर 1, व्हॉट आय बिलीव्ह. आपण आपल्या जीवनाचे निर्माते आहोत. तर या अध्यायात लेखकांनी आपल्या विचारसरणीचे महत्त्व विशद केले. ते सांगतात की आपले जीवन आपल्या विचारांच्या, भावनांच्या आणि विश्वासाच्या आधारावर आकार घेत असतं. प्रत्येक व्यक्तीचं जीवन म्हणजे त्यांच्या स्वतःच्या विचारांची आणि भावनांच्या प्रक्रियांची निर्मिती आहे. आपल्या मनातील विचार जर नकारात्मक असतील तर ते जीवनात नकारात्मक परिणामच घडवणार आणि सकारात्मक विचार आपल्या जीवनात चमत्कार घडवतात. लेखक म्हणतात की आपण जेवढ्या सकारात्मक विचाराच्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो तेवढी आपली ऊर्जा आपल्या जीवनात प्रकट होते. चॅप्टर नंबर 2, तुमच्या आजारांचा भावनिक उगम. या भागात लेखकाने शरीरावर होणाऱ्या आजारांचे मूळ मानसिक आणि भावनिक समस्यांमध्ये असल्याचे स्पष्ट केले. आपले शरीर हे आपल्या मानसिक स्थितीचे आरसे असते आणि भावनिक दुखणे शारीरिक आजारांमध्ये रूपांतरित होऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला तणाव किंवा चिंता असेल तर त्याचे परिणाम शरीरावर होतात. डोकेदुखी, पोटाचे त्रास आणि इतर समस्यांचा अनुभव त्याला येऊ शकतो. तसंच दीर्घकाळ धरून ठेवलेल्या नाराजीने इतर गंभीर आजारही होऊ शकतात. म्हणून आपले भावनिक आणि मानसिक आरोग्य टिकवणं महत्त्वाचं आहे. चॅप्टर नंबर 3, विचारांमध्ये बदल करा. तर या भागात लेखकाने विचारांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे सांगितलं. लेखक असं मानतात की आपल्या विचारांची पुनरावृत्ती करून आपण आपल्या आयुष्यातील घडामोडीवर परिणाम करू शकतो. जर आपण सकारात्मक विचारांच्या धारेवर स्वतःला ठेवलं तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. शरीरात होणाऱ्या वेदना, दुखणी किंवा आजार हा आपल्या नकारात्मक विचारसरणीचा परिणाम असतो. लेखक सांगतात की विचार बदलल्यास शारीरिक दुखणंही बरं होऊ शकतं. चॅप्टर नंबर 4, आत्मप्रेम आणि स्वतःचा विचार. आत्मप्रेम म्हणजेच स्वतःचा स्वीकार आणि स्वतःच्या योग्यतेवर विश्वास ठेवणे. अनेक वेळा आपण स्वतःला दोष देतो, आपल्यातील कमतरता दाखवतो, परंतु लेखकाचं हे मत आहे की आपण आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम त्यामुळे करतो. जर आपण स्वतःला प्रेम आणि आदर दिला तर आपले शरीर आणि मन अधिक निरोगी होतं. आत्मप्रेम केवळ आरोग्यासाठीच नाही तर भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा आणि इतरांच्या अपेक्षांच्या दबावात न येता स्वतःच्या योग्यतेचा सन्मान करा. हे या अध्यायाचे मुख्य तत्व आहे. भूतकाळातून मुक्तता हा आहे चॅप्टर 5. भूतकाळातील गोष्टी, घटना आणि विचार यांना जर तुम्ही धरून ठेवलात तर त्याचा परिणाम आपल्या वर्तमानावरती होतो. लेखकाने भूतकाळातील नकारात्मक घटना आणि आठवणींना सोडण्याचं महत्त्व सांगितलंय. भूतकाळातील वेदना, तक्रारी, नाराजी किंवा दुःख आपल्या आजच्या जीवनात अडथळे निर्माण करतात.
आपण भूतकाळ सोडला तर आपण नवीन संधीसाठी तयार होऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही त्या गोष्टीचा विचार करून सध्याचा आनंद गमावणे आपण टाळलं पाहिजे. चॅप्टर नंबर 6, क्षमाशीलता म्हणजे फॉरगिव्हनेस. क्षमाशीलता म्हणजे स्वतःलाही काही इतरांना माफ करणे. लेखक सांगतात की ज्या व्यक्तींना आपण माफ करू शकत नाही त्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात नाराजी राहते आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतो. यामुळे तणाव, मानसिक ताण आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो. क्षमाशीलतेने आपलं मन शांत होतं आणि आपण मानसिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी होतो. क्षमाशीलता केल्याने जुन्या जखमांपासून मुक्त होण्यास मदत होते. चॅप्टर नंबर 7, मानसिक आरोग्याचं महत्त्व. या भागात लेखकाने सांगितलंय की शरीर आणि मन एकमेकांशी कसे निगडीत आहेत. मनात येणारे विचार आणि भावना यांचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. जसे आपल्या मनात तणाव असतो तसं शरीरही तणावग्रस्त होतं. लेखक सांगतात की जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहिलो तर आपले शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं. आपल्या मनाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम समजून घेतला आपण शारीरिक आजारावर देखील मात करू शकतो. चॅप्टर नंबर 8, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. सकारात्मक विचार म्हणजे सकारात्मक वाक्य म्हणजे ॲफर्मेशन्स वापरून आपल्याला पाहिजे तशी गोष्ट आकर्षित करणे. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती स्वतःला मी सक्षम आहे, माझं आरोग्य उत्तम आहे असं सांगेल तर त्याचा परिणाम तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होतो. चॅप्टर नंबर 9, संपत्ती आणि समृद्धीची सुरुवात. लेखक सांगतात की संपत्ती आणि समृद्धी ही देखील आपल्या मानसिक स्थितीवर अवलंबून आहे. जर आपण संपत्ती किंवा आर्थिक स्थैर्याबद्दल सकारात्मक विचार केले तरच ती आकर्षित होते. अनेकदा आपण आर्थिक समस्याबाबत चिंता करतो आणि त्यामुळे अधिक तणाव निर्माण होतो. पण जर आपण आर्थिक बाबतीत सकारात्मक विचार केला तर समृद्धी आपल्याकडे येते. समृद्धी म्हणजे फक्त पैशापुरती मर्यादित नाही तर जीवनात प्रत्येक प्रकारे भरभराट आणि समाधान प्राप्त करण्याबद्दल आहे. चॅप्टर नंबर 10, हीलिंग युअर बॉडी म्हणजे आपलं शरीर बरं करण्यासाठी योग्य विचार. तर लेखक यांनी विविध आजारांचे भावनिक कारण स्पष्ट केले. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखादं पोटाचं दुखणं असेल तर त्यामागे तणाव किंवा चिंता असू शकतं. तसंच जर कोणाकडे दीर्घकालीन तणाव असेल तर त्याच्या हृदयावरती सुद्धा परिणाम होतो. लेखक सांगतात की कोणत्याही शरीराच्या आजारासाठी योग्य विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. योग्य विचाराने आपण आपले शारीरिक दुखणे देखील कमी करू शकतो. चॅप्टर नंबर 11, नातेसंबंध सुधारण्यासाठी. लेखक सांगतात की नातेसंबंधामध्ये तणाव होण्याचे मुख्य कारण म्हणजे संवादाची कमतरता आणि एकमेकांवर ठेवलेल्या अपेक्षांचं ओझं. आपले नातेसंबंध सकारात्मक ठेवण्यासाठी आपल्याला योग्य संवाद साधणे, सहानुभूती आणि क्षमाशीलतेची भावना ठेवणे आवश्यक आहे. आपले नातेसंबंध अधिक सुदृढ आणि प्रेमळ कसे बनवता येतील यावर विचार करण्याचे महत्त्व या अध्यायात आहे. चॅप्टर नंबर 12, भविष्याची घडण म्हणजे क्रिएटिंग युअर फ्युचर. तर या भागात लेखक सांगतात की आपले भविष्य आपल्या विचारांवरती अवलंबून असते. आपण जसा विचार करतो तसा आपला मार्ग घडतो. जर आपण आपल्या भविष्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर ते आपल्यासाठी साकार होईल. भविष्य घडवण्यासाठी आपल्या विचारांच्या शक्तीचा वापर कसा करावा याबद्दल लेखकाने मार्गदर्शन केले. त्या पुस्तकाचा सारांश असा आहे, यू कॅन हील युअर लाईफ. म्हणजे आपल्या विचारांचे स्वरूप बदलून आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचे नियंत्रण घेऊ शकतो. सकारात्मक विचारसरणी, आत्मप्रेम आणि भूतकाळातील नकारात्मकता सोडून दिल्यास आपलं जीवन देखील सुधारू शकतो. हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही खरेदी करू शकता. की व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.